व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शीरदिल व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. वेलकम सर. दुक्कन प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय सचिन दादा भोईर यांना मी विनंती करतोय, आपण यतीन दादा संकेत दुक्कन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी परिपूर्ण करायचा आहे. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. या यतीन दादा आपण मुख्य व्यासपीठासमोर आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती प्राची मॅडम आपण देखील यावं. या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपलं स्वागत सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केलं जाईल लाईव्ह ऍक्शन मध्ये. अगदी थेट प्रक्षेपणासहित आपण हे पाहणार आहोत. खूप सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेअंतर्गत आणि मी विनंती करतो या प्रेसिडेंट सचिन दादा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उपहार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मान्यवरांना सन्मानित करायचा आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदरवळावा, पाव्यातला सूरज ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांसमोर दुरंद द्यावा, जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. दर्जेदार व्यक्तिमत्व या स्पर्धेअंतर्गत उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले सर्व दाते त्यांच्या आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. एकंदरीत दुक्कन प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामासाठी आपण पाहू शकतो खासदार महोदय राजेंद्र गावित यांच्याकडून 10,000 रुपये सौजन्य, शोभानंद कृष्णा भजे यांच्याकडून 10,000 रुपये सौजन्य, तसेच पहिल्या क्रमांकाचं करंडक सौजन्य करण्यात आलंय. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबळे मॅडम यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय नितीश दिलीप पाटील दुक्कन यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय दत्तात्रय भोईर दुक्कन यांच्याकडून 1100 रुपये, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स मनोर यांच्याकडून 1100 रुपये, आदरणीय संजय चंद्रकांत पारगावकर दुक्कन यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय कुणाल गोपीनाथ पाटील दुक्कन पोलीस पाटील महोदय यांच्याकडून 1,500 रुपये, आदरणीय माणिक सोमरा घरात यांच्याकडून 505 रुपये, आदरणीय चंद्रकांत उत्सूर दुक्कन वनरक्षक यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नितीन वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 4ही दिवस पंचांच्या राहण्याची उत्तम सोय, तसेच जेसीपीची व्यवस्था जी खेळपट्टी सुशोभित आणि प्रदर्शनीय बनवण्यासाठी आणि या स्पर्धेकरिता 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे नितीन दादा वासुदेव पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांच्याकरिता मनापासून आभार. आदरणीय प्रकाश मधुकर बेडगा दुक्कन यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय अंजली अनिकेत दांडेकर दुक्कन ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नचिकेत संतोष पाटील गिराळे यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय राजू कुडू बहाडोळे यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय रमेश डोळा दुक्कन यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नरेश तरे यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय रामनाथ जाधव दुक्कन यांच्याकडून 500 रुपये,
आदरणीय धनेश दांडेकर दुक्कन ग्रामपंचायतचे युवा सदस्य यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय विश्राम पाडेकर सावरखंड यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय दयानंद भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय ईश्वर वसंत बरड माजी सरपंच गोवाडे यांच्याकडून 2000 रुपये. आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी सावरखंड यांच्याकडून 2000 रुपये. आदरणीय जगदीश कोलेकर यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय संदीप पाडोसा हालोल यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आदरणीय विनोद सखाराम जाधव यांच्याकडून 5,000 रुपये. तदनंतर डॉक्टर विश्वास वळवी विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 15,000 रुपये सौजन्य जे युट्यूबचं माध्यम या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेलं आहे त्यांचे देखील मनापासून आभार. स्वरा शैलेंद्र जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुक्कन यांच्याकडून 500 रुपये. तसेच कल्याणी कल्पेश जाधव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये सौजन्य त्यांचे देखील मनापासून आभार. तदनंतर या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल आदरणीय अतुल दादा घरे त्यांना मी विनंती करतो आपण यावं मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. दुक्कन प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. त्यांच्या समवेत धीरज दादा सदानंद पाटील आपलं देखील मनापासून स्वागत. आदरणीय यतीन दादा संख्ये दुक्कन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय यांच्याकडून दुक्कन प्रीमियर लीगच्या या 5व्या हंगामासाठी तब्बल 2,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. आदरणीय धीरज दादा सदानंद पाटील यांच्याकडून 1,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ शतशः आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आदरणीय अतुल दादा घरात आपणास विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल वस्तू स्वरूपामध्ये आदरणीय अतिश पंढरीनाथ गोवारे यांनी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्लेअर ऑफ दिस सिरीज प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक मेडल ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप या सर्व गोष्टी सौजन्य केलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अतिश पंढरीनाथ गोवारी अर्थातच एक युवा तरुण आणि तडफदार उद्योजक या दुक्कन गावाच्या माध्यमातून. तदनंतर कैलासवासी शांताराम गोविंद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय निवास शांताराम पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून या स्पर्धेतील आदर्श संघासाठी आकर्षक करंडक सौजन्य तसेच 1,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी देखील सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे मनापासून आभार. तदनंतर आदरणीय आतिश दुर्वास कामणकर पोलीस दलामध्ये कार्यरत एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून 4ही दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सौजन्य करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. अक्षय मनोहर कंडी खामलोले यांच्याकडून अंतिम 4 मधील सामनावीर खेळाडूंकरिता मासवण येथील व्यायामशाळा पूर्ण महिना मात्र विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. त्यांचे देखील खूप खूप आभार. आदरणीय सुमित गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5 बॉक्स चेंडू सौजन्य. आदरणीय ऋत्विक पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरिता 4 बॉक्स चेंडू सौजन्य आणि आदरणीय मकवाना शेठ माळणीचा पाडा यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्वांचे मनापासून आभार. आदरणीय संजय दादा पाटील बालाजी नेटवर्कचे प्रोप्रायटर यांच्याकडून या स्पर्धेकरिता नेटची व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. तदनंतर या स्पर्धेकरिता सर्वाधिक आवश्यक असं मैदान आदरणीय रंजनाताई नोक्ती मॅडम यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे कारण ही स्पर्धा मात्र या मैदानाशिवाय आयोजित करणं हे मात्र अशक्य प्राय झालं असतं आणि त्याबद्दल त्यांचे मात्र आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेअंतर्गत जर आपण विचार केला तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप सहकार्य लाभलं. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण तसेच डिजिटल स्कोरर साहिल विलास पाटील आणि संपूर्ण पाटील नेटवर्कचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत दुक्कन प्रीमियर लीगच्या वतीने. 4ही दिवस उत्तम पंचांची भूमिका ज्याने अदा केली अर्थातच शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी, अजीज हमदुल्ले ब्रँड ऑफ भिवंडी आणि राम पाटोळे ब्रँड ऑफ शहापूर तिन्ही पंचांकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य त्याने पेललं आणि खूप सुंदर पंचांची भूमिका अदा केली आणि या स्पर्धेला साकारलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. गुणलेखक मॅन्युअली जी गुणलेखकाची भूमिका पार पाडलेली आहे रोशन जाधव त्यांचे देखील मनापासून आभार. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट या स्पर्धेअंतर्गत आपण पाहू शकलात असं म्हटलं जातं की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो आणि माणसाने माणूस जोडलं तर माणुसकीचं नातं तयार होत असतं.
मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. या सर्व निर्जीव वस्तू एकत्रित येऊन जर घर साकारलं जात असेल तर आपण दुक्कनवासियांनी 16 पाडे का एकत्रित येऊ नये या अनुषंगाने संपूर्ण कार्यकारिणीने जी मेहनत घेतलेली आहे. बघा असं म्हणतात की घरामध्ये संध्याकाळच्या प्रहरामध्ये जेव्हा आपण जेवणाचा आस्वाद घेतो, स्नेहभोजनाचा आस्वाद घेतो, तो आस्वाद घेतल्यानंतर शांत होऊन जातो, परंतु ते जेवण बनवण्यासाठी आईने जी मेहनत घेतलेली असते ती फार कमी जणांच्या लक्षात येते. गेले जवळजवळ 20 ते 30 दिवस या मैदानाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि दुक्कन गावातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं या अनुषंगाने दिवस रात्र झटणाऱ्या संपूर्ण दुक्कन प्रीमियर लीगच्या कार्यकारिणीकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. खूप सारी मेहनत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहू शकलात ही स्पर्धा मात्र सुकर झालेली आहे. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण सर्वप्रथम पंचांना निरोप देणार आहोत, कारण त्यांना यानंतर खूप मोठा प्रवास करावयाचा आहे. मी विनंती करतोय सर्वप्रथम राम पाटोळे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच शाहिदजी मोमीन आपण देखील यायचं आहे आणि अजय जमदुल्ले आपण देखील यावं. तिने देखील पंच सुव्यवस्थितरित्या आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नीलजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते जे स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. चांगलं आणि नवतरुण व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. अथक मेहनत, अथक परिश्रम त्यांच्या माध्यमातून आणि पंचांची भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल. जो वर्ल्ड रेकॉर्ड केला अलीमदार याने स्टीव्ह बकनर यांचा खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेक करत असताना सर्वाधिक 116 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अदा केली ती कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून. आणि वन डे क्रिकेटमध्ये रुडी कटझन यांना मागे सारत 209 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अदा केली ती खऱ्या अर्थाने अलीमदार. आणि सर्वांची आठवण करून देणारे लाडके पंच शाहिद मोमीन भिवंडी आणि राम पाटोळे शहापूर यांच्याकरिता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. खूप सुंदर आणि अद्वितीय पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून. आदरणीय सूरजजी भोईर यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी प्राप्त झालेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल अध्यक्ष सचिन भोईर, स्वप्नील नरेश तरे उपाध्यक्ष, विनोद तांडेल उपाध्यक्ष, तेजस भोईर खजिनदार, शरद भोईर खजिनदार, उपेश कर्डीकर खजिनदार, आदरणीय रोहित भोईर सचिव, तदनंतर आदरणीय जयेंद्र गोवारी सदस्य, सुरेंद्र भोईर सदस्य, कल्पेश मर्ले सदस्य, नमिनाथ दांडेकर सदस्य, तन्मय भोईर सदस्य, सूरज तिंबडा सदस्य, सागर केणी सदस्य, दीपेश डुकले सदस्य, मनोज तुमाडा सदस्य, निलेश सांबरे सदस्य, अजय गवळी सदस्य, त्रिंजय पाटील सदस्य आणि ऋत्विक पाटील सदस्य या सर्व कमिटी मेंबरच्या माध्यमातून तसेच या स्पर्धेचे सल्लागार अर्थातच आदरणीय सन्माननीय देवानंद दादा कृष्णा वजे अफाट मेहनत आणि अफाट परिश्रमानंतर या संपूर्ण कार्यकारिणीने ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे सर्वांकरिता. कोणाही एका व्यक्तीमुळे स्पर्धा यशस्वी होत नसते, परंतु हे सर्व हात एकत्रित आले आणि आज आपण पाहतोय दुक्कन प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा मात्र परिपूर्ण होतोय. तदनंतर आपण सर्व संघ मालकांना स्वागत सन्मान प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम चामुंडा कृपा या संघाचे संघ मालक यांना मी विनंती करतोय आपण यावं मुख्य व्यासपीठासमोर. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय योगेशजी धडपे साहेब, दयानंदजी भोईर साहेब आणि शशिकांतजी गोवारी साहेब आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे. आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेअंतर्गत खूप चांगली कामगिरी देखील या संघाची राहिली आणि या तिन्ही देखील संघ मालकांना आपण यथोचित पद्धतीने सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय दिलीपजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करावयाचा आहे. कुठलीही लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा नियोजित करायची असेल तर सर्वात आवश्यक गोष्ट आहे ते संघ मालक आणि या संघ मालकांमुळेच मात्र लीग स्पर्धा सक्सेसफुल होत असतात.
त्या संघ मालकांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सुंदर आणि अद्वितीय भूमिका मात्र या ठिकाणी साकारली गेले संघ मालकांच्या माध्यमातून. तदनंतर आपण जीवदानी स्पोर्ट्स या संघाच्या संघ मालकांना निमंत्रित करणार आहोत. लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल हे सुरेख आणि सुंदर क्षणचित्र कैद केली जातात. जीवदानी स्पोर्ट्स संघाचे संघमालक साहिल तुंबडा आणि आकाश डोला आपण यायचा आहे. आपणास यथोचित पद्धतीने या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो आदरणीय सूरज भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करावयाचा आहे. या स्पर्धेमधील विजेता संघ पाहायला मिळतोय साहिल तुंबडा आणि आकाश डोला प्रेझेंट जीवदानी स्पोर्ट्स आणि सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान मात्र या ठिकाणी वितरित केला जातो. आकर्षक सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन मात्र सर्व संघ मालकांचा यथोचित मान सन्मान राखला जातो. पुढील स्वागत सन्मान स्वरांगी वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय देवानंद दादा कृष्णा वजे. विनंती करतो सचिन भोईर अध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते देवानंद दादा कृष्णा वजे यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेअंतर्गत आणि त्यांचा यथोचित सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. पुढील स्वागत मूर्ती आहेत विराई फायटर्स या संघाचे संघ मालक अर्थातच आदरणीय नितीन दादा पाटील आणि शशिकांत दादा पाटील आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठासमोर. मी विनंती करतोय आदरणीय विनोदजी तांडेल उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते नितीन दादा पाटील ज्या स्पर्धेचे दाते आहेत उत्तन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. उपाध्यक्ष महोदय विनोदजी तांडेल यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धेच्या आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन मान सन्मान या ठिकाणी वितरित केला जातो. पुढील स्वागत मूर्ती DC स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक वंदेजी कामणकर, विवेक कामणकर आणि आतिश कामणकर असे 3 संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेचे खजिनदार महोदय आदरणीय शरदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प आणि या समवेत सन्मान चिन्ह देऊन संघ मालकांना सन्मानित करायचं आहे. पुढील स्वागत मूर्ती चामुंडा वॉरियर्स संघाचे संघमालक अमित दादा वैजे आणि बालचंद्र पाटील आपण यायचं आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुचित बालचंद्र पाटील या ठिकाणी हा मान सन्मान जरूर स्वीकारेल. विनंती करतो दीपेश खर्डीकर आणि रोहित भोईर आपण आपल्या शुभ हस्ते गुलाबी पुष्प आणि आकर्षक सन्मान चिन्ह या ठिकाणी वितरित करायचं आहे.
त्यानंतर आपण पाहणार आहोत फ्रेंड सर्कल या संघाचे संघमालक अर्थातच सचिन भोईर यांच्या साथीने सुमित गायकवाड. चला आपण यायचं आहे संघमालक सुमितजी गायकवाड, सचिन भोईर आणि नितीश पाटील तिने देखील संघमालक आपण यायचा आहे आणि त्यांचा शुभसन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय तन्मय भोईर आपण आपल्या शुभ हस्ते अमान सन्मान वितरित करायचा आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत बालाजी नेटवर्क संघाचे संघमालक संजय दादा पाटील. आपण जर उपस्थित असाल तर या. कँडी आपण यायचं आहे. संदीप जाधव आपण यायचं आहे. बालाजी नेटवर्क्स संजय दादा पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा मान सन्मान स्वीकारावा ही विनंती. मी विनंती करतोय हा मान वितरित करण्याकरिता सागर केणी, त्यानंतर जयेंद्र गोवारी आणि सूरज तुंबडा या सदस्य महोदय आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे या स्पर्धेअंतर्गत. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत इगल 11 दिवेकर पाडा संघाचे संघमालक अक्षयजी गरग तसेच निलेश वजे आणि आशिष वजे या उपस्थित असतील तर सर्व संघमालकांनी यायचं आहे आणि हा मान सन्मान वितरित करण्याकरिता विनंती करतो या स्पर्धेअंतर्गत जयेंद्र गोवारी, सूरज तुंबडा आणि सागर केणी आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करावा. तदनंतर आपण मान्यवरांचं अमूल्य असं मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. सर्वप्रथम यतीमदादा संकेत उत्तन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय यांना मी विनंती करतोय आपण आपलं मौलिक असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दुगडण प्रीमियर लीग 2023 या सामन्यांसाठी उपस्थित पालघर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीताई कांबडी आज इथे आपल्या दुगडण गावामध्ये हजर आहेत. त्यांचं मी शब्द सन्माननी स्वागत करतो. तसेच ऍडव्होकेट शानू मॅडम सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि पूजाताई सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि सोबत माझ्या धर्मपत्नी त्याही उपस्थित आहेत, त्यांनाही राग नको. आणि उपस्थित उपसरपंच नितीन पाटील तसेच सन्माननीय माजी सरपंच प्रसाद भोईर, माजी उपसरपंच आपलं निवास पाटील, कृषी अधिकारी आमचे प्रकाश बेडगा साहेब, श्रमजीवी संघटनेचे दिलीप भोईर, दयानंद भोईर, पंढरी काका, मी पंढरी काकाच म्हणेन त्यांना, आमचे नवनिर्वाचित तरुण तडफदार सूरज भोईर, तसेच अतुल घरात, धीरज पाटील, देवानंद वसे व सर्व ज्यांनी इकडे सामने भरवण्यासाठी त्यांनी संघ विकत घेतले असे सर्व संघ मालक, तसेच ही सामने पार पाडण्यासाठी जसं आईची सेवा करण्यासाठी सेवा करणे महत्वाचं असतं तसं आपल्याला
समालोचक कंडींनी सांगितलं तसं पैसे देऊन सर्व काही विकत घेता येत नाही. तर हे सामने पार पाडण्यासाठी ज्यांनी इकडे काबड कष्ट केले अशी कमिटी, त्याच्यामध्ये सचिन भोईर अध्यक्ष, स्वप्नील तरे उपाध्यक्ष, विनोद तांडील उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी, त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच इकडे खेळणारे सर्व संघ मालक त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. हे मॅडम धुकटण आमचं नुकतं तुम्ही सांगितलं 16 पाड्यांचं, पण आमचे आता पाडे वाढलेले आहेत, 18 पाडे झालेले आहेत. आणि धुकटण प्रीमियर लीग भरवण्याचं कारण म्हणजे आमचे एकोपा. प्रत्येक आम्ही राजकारणामध्ये एक दुसऱ्यांशी आम्ही त्या टायमापुरती आम्ही वादविवाद करत असतो, नंतर आम्ही सर्वजण मॅडम एकत्र राहून हे आम्ही सामने भरवण्याचं आमचं काम असतं. त्याच्यामुळे कुठलाही आमदार खासदार कसं निवडायचं, कारण आमच्याकडे 3000 मतं आहेत, कोणाला निवडायचं सगळं आमच्या हातामध्ये आहे. आम्ही ज्याला वोटिंग करतो तो विजयी असतो. तसंच आमच्याकडे मॅडम सर्व जाती धर्मातले, मॅडम तुम्हाला मी इथे का आवर्जून बोलतो की आमच्याकडे तुम्हाला मी सुद्धा कळलं, तुम्ही पहिल्यांदा आलात, आमच्याकडे सर्व जाती धर्मातले लोक धुकटणमध्ये राहतात आणि सर्व आम्ही एकोप्याने राहत असतो. इथे बरेचसे, आता मी शेवटचा सामना बघितला, ज्याने जे षटकार मारले, सूरज तोच वाटतं संघ मालक सुद्धा तो सूरज आहे. सूरज कुठे आहे? सूरज धनवा. ह्याच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होत्या, टाळ्या, जोरदार टाळ्या. फायनल मारलीस ना? खरोखर रोमांचक असे सामना मी बघितला. आणि यापुढे सुद्धा मी विनंती करेन अध्यक्षांना, आता तंटामुक्त अध्यक्ष पण सचिनच होता, सचिन भोईर, यावेळी पुढच्या वेळेस सुद्धा सुट्टीमध्ये सामने भरवा. सुट्ट्या सगळ्यांना पाहिजेत आणि सुट्टीमध्ये सामने भरल्यानंतर आम्हाला सुद्धा इकडे येता येईल. आणि इथे उपस्थित सर्वजण राहिलात, जास्त वेळ घेणार नाही, कारण बक्षीस समारंभाचा सगळ्यांना बक्षिसाची ओढ लागलेली आहे. जिंकलेल्या संघांचं अभिनंदन, हरलेल्या संघांच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर मी विनंती करतो आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, धुकटण ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि आज या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या आपल्या पालघर जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष भारती कांबळे मॅडम, त्याच्या समवेत ॲडव्होकेट मॅडम आणि त्यांच्या सहकारी, तसेच आपल्या गावचे उपसरपंच श्री नितीन वासुदेव पाटील साहेब, तसेच माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री निवास शांताराम पाटील, तसेच उपसरपंच माजी यतीन सुभाष संके साहेब, कृषी अधिकारी माझे मित्र प्रकाश वेडगा साहेब, तसेच माझे बंधू दिलीप भाऊ, ग्रामपंचायत माजी सदस्य श्री दयानंद भोईर आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष पंढरी भाऊ आणि माझे मित्र सूरज भोईर आणि माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट शशिकांत गोवारे साहेब, तसेच आमचे मित्र सर्वांना सहकार्य करणारे, क्रिकेटचे अफाट प्रेम करणारे माझे मित्र उद्योजक श्री देवानंद भाऊ, धीरज भाऊ आणि सर्व व्यासपीठ कमिटी मेंबर, आज आपण या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत इथे. आणि गेल्या 4 दिवसापासून अतिशय चांगला कार्यक्रम आपण इथे क्रिकेटच्या माध्यमातून पार पाडला. या स्पर्धेसाठी कमिटीचे अध्यक्ष श्री सचिन भोईर आणि उपाध्यक्ष विनोद तांडेल आणि उपाध्यक्ष स्वप्नील तरे आणि सर्व सहकारी कमिटी मेंबर तसे संघ मालक, आज या स्पर्धेसाठी आपल्या गावातून, आपल्या जसे आपले यतीन भाऊ मगाशी बोलल्याप्रमाणे का आपल्या गावामध्ये हर जातीचे लोक राहतात, परंतु आपल्या गावाचा एकोबा राहायचा आणि एकोबा राहण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन ही स्पर्धा पार पाडतो. गेल्या 5 वर्ष आणि या 5 वर्षासाठी कमिटीचं खास करून आणि सहकाऱ्यांचं सगळे दात्यांचं खास करून, कारण पैशाशिवाय फुकट आहे या गोष्टी करायच्या झाल्या तर खास करून मी विश्वास फाउंडेशन, विश्वास वोली साहेबांचं, डॉक्टर विश्वास वोली साहेबांचं आभार मानेन, कारण त्यांनी सहकार्य केलं. आणि युट्यूब इकडे कमिटीचं पण खास करून आभार मानतो, कारण हा आपण युट्यूब हे लाईव्ह प्रसारित केलं आणि लोकांपर्यंत दाखवून दिलं का आमच्या गावाची एकी आहे आणि लोकांनी पण घर बसल्या हा
स्पर्धा बघितलं, मला यतीन भाऊ भेटले पालघरला आणि मला बोलले मला वेळ नाही सरपंच साहेब, परंतु मला तुम्ही साईट पाठवा, मी कामात आहे. मी खरंच त्याला पाठवलं आणि आमचं बोलणं पण झालं का प्रसाद भाऊ खूप चांगलं झालं, आपण गावातले एकत्र आलो ना तर आपल्याला असंच गावाचा विकास करता येईल. खऱ्या अर्थाने मी सरपंच असताना पण गावासाठी विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. राजकारणी जशी यतीन भाऊ मगाशी बोलल्याप्रमाणे का आम्ही राजकारण हे 2 दिवसासाठी, परंतु गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र होतो आणि एकत्र झालो. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं समालोचक दीपेश कंडी सरांनी केलं. तसेच आपल्या कॅमेरा कॅप्स करण्याचे आपले अनुराग चव्हाण आणि तसेच आपले हे सगळे खेळाडू 135 खेळाडूंनी ह्या स्पर्धेसाठी सहभाग घेतला. त्यांना मी सगळ्या धन्यवाद देतो, कारण तुम्ही फॉर्म भरला त्याच्यामुळेच आपल्याला स्पर्धा पूर्ण पार पडता आली. जास्त काळ वेळ घेत नाही आणि कमिटीचे धन्यवाद देतो. खूप चांगला मला तर आनंद झाला, तुम्ही खूप चांगला मेहनत घेतली. तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद. तदनंतर आदरणीय नितीनदादा पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. दुक्कन प्रीमियर लीगचा हे 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वाचे बक्षीस समारंभासाठी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष कांबडी मॅडम इथे हजर आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दिली, कारण आजपर्यंत कोणी आपल्या दुक्कन गावामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा कोण आलाच नव्हता. पहिल्या मॅडम असतील की त्या आपल्या या प्रीमियर लीगला भेट देऊन त्यांनी त्यांचं हे त्यांच्याच जोडीला ॲडव्होकेट मॅडम आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. आणखी त्यांच्या जोडीला एक मॅडम आहे, त्यांचं स्वागत. तसेच आपल्या दुक्कन गावचे माजी सरपंच प्रसाद भोईर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपसरपंच माजी यतीन संके, निवास पाटील साहेब, कृषी अधिकारी पेडगा साहेब, कार्यकर्ते साहेब आपले दिलीप भोईर साहेब, जिल्हा पंचायत ग्रामपंचायत सदस्य भोईर साहेब, माजी तंटामुक्त अध्यक्ष पाटील साहेब, तसेच उद्योजक बिअर शॉपवाले आपले सूरज भाऊ, तसेच माझे मित्र आणि मला म्हणजे सहकारी धीरज पाटील आणि अतुल पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आमचे धीरज आहेत, ते दिनेश भाऊ आहेत. यांच्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि यांनी वेळात वेळ काढून बक्षीस समारंभाला उपस्थित राहिल्यामुळे धन्यवाद करतो. तसेच आमचे माझे परम मित्र आणि उद्योजक देवानंद ओझे साहेब आहेत, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. खरोखरच सांगायचं झालं म्हणजे बघा, आज दुक्कन गावामध्ये जवळजवळ सगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात, पण या प्रीमियर लीग साठी सर्वांनी एकदम सहकार्य करतात आणि या 4 दिवसात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी एकत्र येऊन ही लीग पूर्णपणे पार पडली आणि आनंदामध्ये पार पडली. त्याच्याबद्दल सर्वांचं मी खेळाडूंचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. खरोखरच म्हणजे कसं, जर एखादी कुठलीही गोष्ट असेल तर ऑनरशिप असल्याशिवाय कुठलीही टीम होणार नाही, म्हणून जेवढे ऑनर आहेत त्यांचे मी धन्यवाद करतो. आणि बघा कमिटी ह्या वेळेला बघा आपल्याला लाईव्ह जे विश्वास वलवी साहेबांनी जे दिले त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. आणि कमिटीने खरोखर मेहनत खूप घेतली आणि इथे व्यवस्थितपणे पार पडली. दुसरं गोष्ट म्हणजे मी एकच सांगेल का बाबा, दुक्कन गावामध्ये आता ही दुक्कन प्रीमियर लीग हे होते, आता तुम्ही जास्त सामने बाबा भरवू नका, कारण काय आहे मुलांचं शिक्षण आहे, शिक्षणाकडे पण जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण कसं असतं बघा, आपण हे असतं ना का बाबा एखादा मुलगा असतो तो क्रिकेटाकडे जास्त होतो, कुठे कोण कंपनीत जाणारा असतो, कुठे कोण कामाला जातो, त्याचा दिवस म्हणजे त्याचा परिवार त्याच्यावर चालत असतं. पण आपण क्रिकेटचा वेळ जरा कमी करा. आपल्याला माहितीच आहे का पालघर जिल्ह्यातून शार्दुल ठाकूर सारखा एक आपल्या देशाचं नाव करतो, पण एवढं आपल्या म्हणजे ग्रामीण याच्यात खरोखर ज्याच्यात गट्स असतील त्यांनी खरोखर करावं. पण आपण जर एखाद्याकडे काम करत असेल किंवा काय करत असेल तर त्यांनी क्रिकेटमध्ये जरा कमी करून आपल्या परिवाराकडे लक्ष देऊ. आपला सर्वप्रथम म्हणजे आपला परिवार, पहिला परिवार आपलं घर सांभाळलं पाहिजे, नंतर क्रिकेट सांभाळलं पाहिजे. म्हणून क्रिकेट म्हणजे क्रिकेट हा एक सांभाळा आणि घर परिवार सांभाळून क्रिकेट खेळा खरोखरच. आणि यतीन संके साहेबांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन, माजी सरपंच साहेबांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं, म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही. सर्वांना जिंकलेल्या संघांचं बाबा मी
स्वागत करतो आणि हरलेल्या संघांचं कौतुक आणि पुढच्या वर्षी सुद्धा चांगली प्रीमियर लीग होईल आणि आपले कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या कमिटीचे पूर्ण मी आभार मानतो. जय हिंद आणि धन्यवाद. तदनंतर आदरणीय भारती कांबळे मॅडम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना मी विनंती करते आपण आपलं मौलिक असं मार्गदर्शन व्यक्त करावं. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू तसेच क्रिकेट प्रेमी, इथे ज्यांनी संघ विकत घेतले होते ते संघ मालक आणि पूर्ण दुकटन ग्रामपंचायतचे सगळे रहिवासी, सगळ्यांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरोखरच आयोजकांनी खूप सुंदर दुकटन गावामध्ये मॅच भरवल्या, त्याच्यासाठी स्पेशल मी थँक्स सांगेन ते दुकटन प्रीमियर लीगची कमिटी आणि नितीश, ज्यांच्यामुळे मी आज ह्या दुकटन गावामध्ये येऊ शकले आणि इथेच ह्या प्रीमियर लीगला भेट देऊ शकले आणि खूप चांगलं मला ही प्रीमियर लीग वाटली की खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवस तुम्ही लोकांनी ही खेळ खेळले. खरं सांगायचं तर कोरोना काळात अध्यक्ष बसल्यामुळे मी कुठे जाऊ शकले नाही, कारण आपण कोणालाच भेटत नव्हतो. परंतु आता संधी आहे की सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची मला, आणि असं तुम्ही मला वारंवार काही प्रोग्राम असतील, माझं काही सरकारला लागेल तर तुम्ही मला बोलवा, मी नक्कीच येईन आणि आपल्याला माझ्याकडनं जी मदत लागेल ती नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. जास्त काही बोलत नाही कारण का खूप वेळ झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे ती ह्या लास्टचा प्रोग्राम जो बक्षीस समारंभ, तर त्याच्यामुळे मी इथेच थांबते. पुन्हा एकदा दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणी उत्सुक आहे मनोगत व्यक्त करण्याकरिता? तदनंतर आपण पुढील स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या 4 दिवसांमध्ये डिजिटल स्कोररची भूमिका अदा करणारे साहिल विलास पाटील बहाडोली यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत आणि हा सन्मान वितरित करण्याकरिता या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करते आदरणीय विनोद तांडेल या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. सुंदर पद्धतीने डिजिटल स्कोअरची भूमिका त्यांनी या ठिकाणी अदा केली. चला या विनंती आपण आपल्या शुभ हस्ते मान सन्मान वितरित करावा. थोडीशी त्वरा करा. प्रवीण मंडप डेकोरेटर्स, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर या कृपया करून मुख्य व्यासपीठावर दुकटन प्रीमियर लीग आपले स्वागत करू इच्छिते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या या स्वागत सन्मानाकरिता. डिजिटल स्कोरर साहिल विलास पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर रोशन जाधव गुणलेखक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान वितरित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो शरद भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते रोशन जाधव यांना सन्मानित करायचं आहे. चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण मंडप डेकोरेटर्स, आपण या मुख्य व्यासपीठावर. आपणास नम्र विनंती. त्यानंतर डीजे ऑपरेटर अनिकेत काकडे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून.
रुपेश खर्डीकर यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान वितरित करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे या मान सन्मानाकरिता. सुंदर आणि अप्रतिम कार्य त्यांच्या माध्यमातून. आणि पुढील स्वागत आहे आपल्याला कोकण प्रेमी सलग 4 दिवस त्यांचा आपण गोड आवाज असतो. पालघर तालुका पालघर जिल्ह्यामध्ये त्यांची समाई म्हणून ओळख आहे. मिस्टर दीपेश कांडी सर यांचं स्वागत करतील. दीपेश खर्डीकर. पुढील वितरणाकडे आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण वळणार आहोत पारितोषिक वितरणाकडे. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आतिश गोवारी आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. आतिश पंढरीनाथ गोवारी आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेसेस, काही अंदाज? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून साहिल तुंबडा. पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतो स्पर्धेच्या माध्यमातून आतिश गोवारी आपण यावं. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस? संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 19 गडी बाद करणारा कैलास झडपी बेस्ट बॉलर. तब्बल 19 विकेट्स 12 त्याच्या अकाउंटमध्ये कोरले गेले आणि उत्कृष्ट गोलंदाज या किताबाचा तो मात्र मानकरी ठरलाय स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट फलंदाज. विनंती करतोय आतिश गोवारी आपण यावं हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 147 धावा कुठून काढणारा खेळाडू रोहित भोईर अर्थातच होंडो.
त्यानंतर मॅक्झिमम सिक्सेस अवॉर्ड सर्वात जास्त षटकार टिचणारा खेळाडू हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी वडगा साहेब आणि शशिकांतजी गोवारी आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. मॅक्झिमम सिक्सेस एनी गेसेस सर्वात जास्त षटकार रोहित भोईर होंडो तब्बल 14 षटकार त्याच्या बॅट मधून. त्यानंतर शेवटच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू एनी गेसेस सूरज दानवा प्लेअर ऑफ द मॅच मी विनंती करतोय हे पारितोषिक वितरित करण्याकरिता सचिन भोईर अध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ दिस सिरीज मालिकावीर खेळाडू हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय देवानंदजी वझे आणि दिलीप भोईर आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरणासाठी. एनी गेसेस प्लेअर ऑफ द सिरीज या स्पर्धेअंतर्गत तब्बल 114 धावा आणि 17 विकेट सहित 284 पॉइंट्स ज्याने अर्जित केलेले आहेत. बघा दोन कंटेंडर होते एका बाजूने जर आपण पाहिलं तर रोहित भोईर ज्याने 147 धावा केल्या आणि 12 विकेट्स ज्याचे 267 पॉइंट्स आहेत आणि नो डाऊट सुचित बालचंद्र पाटील 114 धावा 17 विकेट्स 284 पॉइंट्स प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर उत्तम प्रीमियर लीग सीझन 5 च्या माध्यमातून. त्यानंतर पुढील पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आदर्श संघ आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर आणि निवास शांताराम पाटील दुट्टणगावचे माजी सरपंच आणि उपसरपंच महोदय यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदर्श संघ ही ट्रॉफी वितरित करायची आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आकर्षक करंडक निवासजी यांनी सौजन्य केलंय. आदर्श संघ यांनी गेसेस आदर्श संघ आहे विराई फायटर्स.
तदनंतर चतुर्थ पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतोय चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता आदरणीय अनिलदादा भोईर आणि जयेंद्र गोवारी आपण यावं. आदरणीय अनिलदादा भोईर आणि जयेंद्र गोवारी आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. चौथ्या क्रमांकाचा हकदार स्वरंगी वॉरियर्स दुकटन. चला या खेळाडू वर्ग पारितोषिक स्वीकारण्याकरिता. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक अनिलजी भोईर यांनी सौजन्य केलेलं आहे. त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरण आहे तृतीय पारितोषिक आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय यतीनजी संख्या साहेब दुट्टन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय आणि त्यांच्या सौभाग्यवती प्राची संख्या मॅडम आपण यायचं आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. तृतीय क्रमांकाचा हकदार चामुंडा वॉरियर्स दुकटन. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या संघाकरिता. तदनंतर द्वितीय पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतोय मान्यवरांना आदरणीय अतुलजी भरत साहेब आणि आदरणीय धीरजदादा सदानंद पाटील तसेच आदरणीय नितीनदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि द्वितीय पारितोषिकाचा हकदार चामुंडा कृपा. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या संघाकरिता. सुंदर प्रदर्शन. तदनंतर पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकरिता मी विनंती करतोय जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबळे मॅडम आणि त्यांच्या समवेत संपूर्ण कमिटी सचिन भोईर अध्यक्ष, स्वप्नील तरे उपाध्यक्ष, विनोद तांडेल उपाध्यक्ष, तेजस भोईर खजिनदार, शरद भोईर खजिनदार, दीपेश खर्डीकर खजिनदार, रोहित भोईर सचिव, जयेंद्र गोवारी सदस्य, सुरेंद्र भोईर सदस्य, कल्पेश मर्ले सदस्य, नमिनाथ दांडेकर सदस्य, तन्मय भोईर सदस्य, सूरज तुमडा सदस्य, सागर केणी सदस्य, दीपेश डुकले सदस्य, मनोज दुमाडा सदस्य, निलेश सांबरे सदस्य, अजय गवळी सदस्य, त्रुंजय पाटील सदस्य, ऋत्विक पाटील सदस्य आणि देवानंद वजे सल्लागार एंटायर कमिटी. चला यायचा आहे पहिल्या क्रमांकाचा हकदार जीवदानी स्पोर्ट्स दुकटन. कॉंग्रॅच्युलेशन्स.